मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड। डायना एडल्जी आणि प्रसाद लाड यांनी अर्ज मागे घेतला, त्यामुळे नाईक यांचा मार्ग झाला सुकर। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। प्रकृती चिंताजनक। धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती। त्यांच्या दोन्ही मुलींना अमेरिकेतून बोलावलं। कुटुंबातील अनेक सदस्य रुग्णालयात उपस्थित। महाविकास आघाडी सरकारनं सगळ्या कामांना दिली स्थगिती। मी मुख्यमंत्री असताना लोकप्रिय योजना चालू केल्या। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंचं हे वक्तव्य। रुपाली ठोंबरे पाटील यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून उचलबांगडी। राष्ट्रवादीकडून नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर। हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती। सूरज चव्हाण यांच्याकडेही प्रवक्तेपदाची जबाबदारी। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीच्या 13 मालमत्तांच्या लिलावाला विशेष न्यायालयाची परवानगी। मालमत्ता अशाच पडून राहिल्या तर त्यांची किंमत कमी होणार, तात्काळ लिलाव व्हायला हवा, न्यायालयाचं निरीक्षण। बेलापूर पालिकेतील वॉर्ड कार्यालयाच्या पत्त्यावर 57 मतदार। मनसेकडून वॉर्ड कार्यालयाची पाहणी। अधिकाऱ्यांनी मतदारांची झोपेत नोंदणी केली का, मनसेचा सवाल। लवकरच नोंदणी अधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करू, मनसेची घोषणा। ठाणे पालिकेत मनसे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। कासारवडवलीमध्ये मठावरती पालिकेची कारवाई। आंदोलकांचा आरोप, अविनाश जाधव यांच्यासह पवारांच्या एनसीपीचे मनोज प्रधान यांचं आंदोलन। राज्यातील नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आजपासून 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज करता येणार दाखल। 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी होणार, तर 26 नोव्हेंबरला उमेदवारांची यादी होणार जाहीर। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये यशवंत सेना या राजकीय पक्षाची नवी सुरुवात। यशवंत सेना या सामाजिक संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर। धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या विविध प्रश्नांवरती यशवंत सेनेनं दिलाय लढा। अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शेतकरी कामगार पक्षाकडून अक्षया नाईक यांना उमेदवारी। शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांची माहिती। कराडमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर। जिल्ह्यात शिवसेनेची स्वतंत्र लढण्याची तयारी पूर्ण। राजेंद्रसिंह यादव शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार। बुलडाण्यातील नांदुऱ्याच्या तिरुपती नगरवासियांचा नगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार। नागरी सुविधा मिळत नाही, त्यामुळे महिला वर्ग आक्रमक। मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका। शहरात भूमिगत रस्त्यांचं जाळं तयार केलं जाणार। एमएमआरडीएकडून भुयारी रस्ता प्रकल्पासाठी अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू। मालेगावातल्या शेतकऱ्यांकडून राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी। शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन। प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात सकल ओबीसी आणि भटकेमुक्त महासंघाचा जालन्यात मोर्चा। हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करावा, बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे या मागणीसह इतरही मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला। राज्यातील 170 तहसीलदारांची पदोन्नती, तर 85 नायब तहसीलदारांची तहसीलदारपदी पदोन्नती। सोबतच 100 जणांची नायब तहसीलदार अशी पदोन्नती होणार। एसटीच्या सुरक्षा विभागावरती लवकरच आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक होणार। पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर परिवहन विभाग आणि एसटी महामंडळानं घेतला निर्णय। अनेक वर्षांपासून एसटी महामंडळातील मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकाऱ्यांचं पद रिक्तच। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करार पद्धतीने सहाय्यक प्राध्यापक पद भरती। निवड झालेल्या उमेदवारांना आजपासून 12 नोव्हेंबर दरम्यान नियुक्तीपत्रक मिळणार। राज्यातील 170 तहसीलदारांची पदोन्नती होणार, तर 85 नायब तहसीलदारांची तहसीलदारपदी पदोन्नती। सोबतच 100 जणांची नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती होणार। नवी मुंबईमधल्या नेरूळमध्ये ॲपवरून मागवलेल्या कलिंगडच्या ज्यूसमध्ये आढळले 2 झुरळ। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। अन्न आणि औषध प्रशासनानं संबंधित हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी। नवी मुंबईमध्ये रिक्षाचालकाचं प्रामाणिकपणाचं दर्शन। रिक्षात विसरलेल्या प्रवाशाची 12 तोळे सोनं असलेली पिशवी वाशी पोलीस ठाण्यात दिली आणून। हरवलेलं सोनं परत मिळालं, त्यामुळे मूळ मालकाकडून रिक्षाचालकाचा सत्कार।